काऊन व? राणीचे बाबा काय झालं? बरं नाही वाटून राहिलं काय तुम्हाला? काय झालं? काऊन झोपलेच आहे? कामाला नाही जा लागत काय आज? सकाळीच उठून देता डब्बा बनव आणि आता झोपलेच आहे. कामाला नाही जा लागत काय? नाही, आज कामाला नाही जा लागत. ठेकेदाराचा फोन आला होता तर आज काम बंद आहे म्हणे, तर आज नाही जात, उद्या जाईन. हाव काय? खरं बोलून राहिले तुम्ही का खोटं बोलून राहिले माझ्या संग? सांगा काय आहे तर. बरं नाही वाटून राहिलं वाटते तुम्हाला. सांगा बरं काय झालं तर? काय पोट दुखते का डोकं दुखते तुमचं? का हातपाय दुखून राहिले? सांगा हो काय झालं? चला नाही तर दवाखान्यात. बरं नसन वाटून राहिलं तर झोपून नका राहत जाऊ बा. अंग तर गरम नाही वाटत, थंडच तांग आहे हो तुमचं. लोटून राहाव एखाद्या दिवशी तर लोटूही नाही देत. काहून घरी यान काय झालं? आता काय घरी नाही राहू काय मी एखाद्या दिवशी? का रोजच कामाला जाऊ? नाही हो, तशी नाही म्हणत मी तुम्हाला रोजच कामाला जा. आता तुम्हाला काही झालं तर मी नाही काळजी घेणार तुमची, तर कोण घेईन? मलाच घ्या लागेल ना तुमची काळजी. त्याच्यानं विचारून राहिली काय झालं बा. काही नाही झालं, सांगितलं ना तुला का आज काम बंद आहे, तर आज घरी आहे मी. आजच्या दिवस आराम करून घेतो. बरं करा, आराम करा. कालच काऊन नाही सांगितलं मग तुम्ही कामाला नाही जात बा उद्या म्हणून? सकाळीच उठले मी डब्बा बनवासाठी. किती सकाळी उठा लागते मला. अहो तर मला नाही माहित होतं आज काम बंद आहे म्हणून. आत्ता फोन आला ना 5 मिनिटा पहिले, त्याच्यानं होय. पहिलेच जर माहित राहिलं असतं मला तर कालच सांगितलं असतं तुले. बरं करा मग आराम. अन हे म्हणत होतो मी, तू लय दिवसापासून लागली होती ना माया मागं, जेवणाले सांगायचं आहे. तर सांगून दे ना मग आज. तुझ्या भावाला सांगून दे आणि तुझ्या भाऊजीला सांगून दे, दोघाले. हो सांगाच आहे ना. तुम्हाला तर म्हणून राहिले मी जेवायला बोलावतो जेवणाला बोलावतो, पण तुम्हीच तर कामाला जाता. आज घरी आहे तर सांगून देतो मग, नाही काय? हो सांगून दे ना. आंबे आहे का आणा लागन? आंबे काय? आंबे आहे ना. त्या दिवशीच तर 4 किलो घेतले आंबे. 2 किलो विकत घेतले आणि 2 किलो उधार. तर आहे ना 2 किलो आंबे आहे. तर बनव मग आज मस्त रस बनव, पुऱ्या बनव. अजून काय पुरणाचं बनवायचं आहे का काय बनवायचं आहे पाय मग तू, तुला काय काय बनवायचं आहे तर. अन काही सामान आणायचं असेल तर सांगून दे, घेऊन येतो मी. बरं ठीक आहे ना, बनवूनच घेतो मग. रस बनवतो आणि पुऱ्या बनवतो आणि थोड्याशा शेवळ्या उकड्या लागन आणि पापड गिपड आणि तिखट भाजी बनवा लागन. पाहतो तिखट भाजी कायची बनवता. पाय जो तुझ्या मतानं काय बनवायचं आहे तर बनवून घेजो. तिखट भाजी पाहिजेच, पण गोड गोड राहिलं तर जेवण नाही धकत. तिखट भाजी बनवजो. हो तिखट भाजी बनवून ना. तिखट पाहिजे, गोडही पाहिजे ना तिखटही पाहिजे. हो, आणि काय सामान आणायचं आहे ते लिहून दे एका चिठ्ठीत, घेऊन येतो मी. बरं ठीक आहे ना. तेल नाही आहे तर तेल घेऊन या आणि साखर घेऊन या. अजून काही चिल्लर चाल्लर सामान आहे ते लिहून देतो मी तुम्हाला, घेऊन या. बरं आणतो ना. तर जेवणाचं कसं मग, सकाळून ठेवतं का रात्रीचं ठेवतो? सकाळून नाही, आता कामच होते ना सकाळचे. आता सडा सारवण पोछा लावणं, घर झाडझूड भांडे हे ते कामं तसेच पडले आहेत. आता कामं करून घेतो मी, संध्याकाळचं ठेवून जेवण. तर मी हे म्हणत होते, शांता मावशीला सांगू काय जेवणाले? शांता मावशीले सांगतं काय, सांगून दे. सांगून देतो म्हटलं. तसाही स्वयंपाक बनवाच लागते. आता ह्या दोघांसाठी बनवा लागन तर त्याच्यासाठी बनवून घेईन. एक वेळा बनव नाही ते तरी आपल्याला नेहमी बोलावत राहते. पाहुणे आले का या जेवाले. नाही म्हणा तरी जबरदस्ती नेते ना, बोलावू. तर सांगून देईन म्हटलं. सांगून दे ना रुपा, काही हरकत नाही. सांगून दे. बरं तर मी तुम्हाला किराणा सामानाची चिठ्ठी लिहून देतो. तुम्ही सामान घेऊन या आणि मी जातो आणि पवनला सांगून देतो. हो सांगून देजो. तुझ्या भावाला पहिले सांगजो. मी तर सांगनच, पण तुम्ही सांगा नाही तर काय म्हणन. पाय बा बाई सांगते आणि भाऊजी येतच नाही घरी, बोलतही नाही, भेटतही नाही. तर हाय घरी तुम्ही आज तर दादा तिकडे घुमत फिरत. जाईन ना मी. घरीच आहे, जाईन भेटून घेईन त्याले. हो तर आता मी जातो आणि मी सांगून देतो. हो. बाई राणी, पेनानं वही दे बरं. घे ना आई, तूच घे ना, बॅगेतच काढ ना. पेनानं वही काढ बॅगेतून. बरं मीच काढतो. काय करून राहिली तू बाहेर? खेळून राहिली. नाही मी, माझे हात भरले आहे ना. काढून घे ना तू, माझ्या बॅग मध्येच आहे. बरं काढतो. खेळू दे ना दिले, खेळू दे ना. तुही तिलेच कामं सांगतं. बस पोरीले कोणते काम सांगितले का हेच मधात बोलते. कामच नको सांगू म्हणते पोरीले, डोक्यावर बसून ठेवते. राणीचे बाबा घ्या हे चिठ्ठी आणि घेऊन या सामान. बरं आणतो मी. अन थैला देऊन दे ना मग. बरं देतो. काही भुलली तर नाही ना? नाही तर मग म्हणशील वेळेवर हे आणून द्या आणि ते आणून द्या. आठवण करून घे. काही राहिलं असं तर घेऊन येतो एक कायनं. नाही काही राहिलं तर नाही, सगळं दिलं लिहून. जा मग घेऊन या. अन पाहिजे ते जागी जा नका आज, घरी यायचं नाही तर जाण तिकडे दारूच्या भट्टीवर. काय रुपा तू बी पागल समजून ठेवलं काय मले?
हा एवढा पागल दिसतो काय मी तुले? पागल माणसाचं काही खरं राहते काय? अच्छा, म्हणजे मी पागल आहे नाही? पागल तर नाही आहे, पण सांगून देतो तुम्हाला. हा आता संध्याकाळी मावशी येईन, काकाजी येईन, प्रकाश भाऊ येईन. हा तर चांगलं नाही वाटत ना, मग पिऊन तुम्ही बडबड करता. गोष्टी जास्त येते ना तुम्हाला, त्याच्यानं पहिलेच सांगून ठेवतो मी पेजा नका आजच्या दिवस. नाही पेत ना व नाही पेत ना, काय नेहमीच पेतो काय मी? एखाद्या वेळेस पेतो. काय तुम्ही मला दारूसाठी बदनाम करून राहिले? काय होते मग एखाद्या वेळेस पेलो तर? हा तुले काही म्हणतो काय मी? नाही ना. म्हणत गिनत तर काही नाही, पण पहिलेच सांगून देतो म्हटलं का पिऊन नका राहायचा बा. हा सगळे पाहुणे राहीन तर चांगलं नाही वाटत, आणि एकट्यात पेले तर चालून जाते. एकट्यात मग बडबड करा, काही करा, कोण लक्ष ठेवते? हा म्हणून सांगून राहिली तुम्हाला का आज पिऊन नका राहू. नाही नाही पिऊन नाही राहत मी. आज चांगलाच राहतो ना मी, दिवसभर चांगलाच राहतो. हा जाऊ आता सामान आणाले. बरं बरं जा मग. हो येतो मग लवकर. चाल गड्या, मी जातो आणि पवनले सांगून देतो आणि मावशीले सांगून देतो, शांता मावशीला. बाई राणी घरीच राहायचो. हा येतो मी लवकर मामाच्या घरून. मी येऊ काय मामाच्या घरी? थांब ना, घरीच थांब ना, दरवाजा उघडा आहे ना. हा पाहिजो कुत्रे कोंबड्या घरात येते ना मग. हा थांब तू थोडेसे, लवकर येतो मी, मग जातो. बर ये मग. मग मी जाई ना आई पर्व संग खेळाले. हो हो तू जा मग. मस्ती करतो तू नाही पप्पा संग मस्ती. लय बदमाश झाला आता ह्या. हा दिवसांदिवस लय मस्ती करतं. अरे बापरे, काय म्हणते? हा काय म्हणते पर्व? काही नाही बाई, मस्ती करून राहिला तू. हा काय बदमाश झाला ना आता तो, दिवसांदिवस बदमाश होऊन राहिला. ये ना बाई बस. बसली असती पण घरी तसेच कामधंदे पडले आहे. येईन ना मी आरामात येईन बसाले. हा काय बोल ना, कशी काय आली मग? काही नाही, आज संध्याकाळी म्हटलं रात्रीचं जेवण तिकडेच आहे घरी, तर ये जा मग दोघे जण. ये जा तुम्ही बी. हो येईन ना ताई. पवन आज घरीच आहे ना का कामाला चालला? घरीच आहे ना बाई, घरीच आहे आज मी. येईन ना, येईन संध्याकाळी. भाऊजी गेले काय कामाले? नाही ना रे, त्याच इथं काम बंदच आहे आज. काय माहित कायचं ना काम बंद आहे तर आज घरीच आहे. हा काय या लागत मग दुपारी. हो ये जो ना, ये जो घरी. काय म्हणते, वाढदिवस घ्याय का भाऊजीचा? आज जेवण ठेवलं घरी. नाही रे, माय वाढदिवस नाही आहे आणि त्याचाही वाढदिवस नाही आहे. सहज लय दिवस झाले तुमच्या दोघांना सांगितलं नाही जेवणाले, तर आता मस्त आंबे आहे तर रसपुऱ्या बनवतो म्हटलं. अच्छा अच्छा ठीक आहे ना, येईन ना येईन. हो तर ये जा मग. हो ताई येईन ना. चाल मग येतो. चालली बी बातच. हा बस ना थोडीशी. आली नाही आली तर जातो मी बस. चहा घी बनवते राधा, चहा घी पिऊन जातो. बसली असती रे, पण बसत नाही ना. तुला आत्ताच तर सांगितलं मी का माझ्याजवळ टाइम नाही आहे म्हणून. हा काम तसेच पडले आहे. आता मला शांता मावशीच्या घरी जायचं आहे. शांता मावशीले सांगतो म्हणतो जेवणाले. तुम्हाला सांगून राहिले तर तुमच्या बरोबर तिले सांगून देतो म्हटलं मावशीले. अच्छा अच्छा त्याचे जेवण ठेवतं काय घरी? हो आता नेहमी सांगत राहते, काही ना काही देतही राहते, तर सांगून देतो म्हटलं. आता तुम्हाला सांगतो तर. हो सांगून दे ना बाई, एकातच होऊन जाते. आमचंही जेवण आणि त्याचंही जेवण. नाही तर मग आम्हाला अलग सांगशील, त्याला अलग सांगशील. नाही टाईमही जाते आणि दिवसही जाते. सांगून दे मग. हा तर ये जा मग. हा दोघे जण. आता डबल बोलावायला येणार नाही मी, नाही तर मग म्हणजा का बाई येईन बा बोलावून नेईन. नाही ताई, डबल सांगायचं काम नाही पडणार. आता तुम्ही घरापर्यंत आले, आम्हाला सांगितलं ना, आम्ही येणार नाही काय? येईन ना, आम्ही दोघे जण येतो संध्याकाळी. हो तर या मग. येतो मग पवन. हो ये ना बाई, ये. मावशी, अ मावशी, शांता मावशी. वहिनी मावशी कुठे? घरी नाही आहे ना आई. माहित नाही कुठं गेली, तर तिकडे गावातच गेली. कोणाच्या घरी गेली माहित नाही, सांगितलंय नाही आईनं का इथं चालली तिथं चालली. येतो म्हणे लवकर, अन अजून आलीच नाही. असं गावात गेली नाही मावशी. मजा आहे मग मावशीची, मस्त घुमा फिरायला भेटते. काय म्हणत होते आईले? काही नाही, आज संध्याकाळचं जेवण ठेवलंय घरी, तर ये जा. हा पूर्ण परिवार, सगळे आम्ही पण. पूर्ण परिवार तर तुम्ही पण येता ना त्याच्यातच वहिनी. काय तुम्ही बी पूर्ण परिवार, सहपरिवार. तुम्ही, प्रकाश भाऊ, तुमचे 2 लेकरं, शांताराम काका, शांता मावशी, सगळेजण ये जा जेवण करायला. काय वाढदिवस आहे का आज राणीचा? नाही वाढदिवस नाही आहे, राणीचा वाढदिवस पुढच्या महिन्यात येते. सहज लय दिवस झाले जेवण नाही ठेवलं घरी, तर जेवण ठेवलंय आज. तुम्ही आहे आणि माझा भाऊ आहे, त्याला सांगितलं दोघाले, तर ये जा मग.
ठीक आहे ना, येईन ना. कधी आता यावं लागते काय? नाही नाही, आता नाही, संध्याकाळी रात्रीचं जेवण. अच्छा, रात्रीचं काय? तेच म्हटलं, आता स्वयंपाकच करून राहिली मी. स्वयंपाकही झाला माझा अर्धा, म्हणून म्हटलं का आता यावं लागते काय बा सकाळून जेवण करायला. नाही, सकाळचं राहिलं असतं तर काला सांगितलं असतं तुम्हाला. तर आता सांगून राहिली, तर आता रात्रीचं जेवण आहे, तर रात्रीचा काही स्वयंपाक घे नका बनव जा, घरीच ये जा. अमाय, रुपा इकडे, आणि मी रुपाच्या घरी गेली होती. आल्या तुम्ही? हो, आली ना मी तुझ्या घरूनच आली. हा का, मी तुमच्या घरी येतो आणि तुम्ही माझ्या घरी जात जा मले पावाले. हा, मस्त फिरून राहिला तुम्ही तर. काम धंदे नाही वाटते आता मावशीले. हा मावशी, कुठं काम धंदे नाही आहे म्हणता? आहे ना बापा, काम आहे माय मांग, लय मोठे काम आहे. काय सांगू आता तुले, शेंगा फोडायच्या आहे तर मला लेकरं नाही भेटून राहिले कोणी. तर तेच लेकरं पाकरं भेटत म्हटलं तर शेंगा फोडून टाकतो. तर लेकरालेच पावाले गेलते, तर येतो म्हणे थोड्या वेळानं, अजून येवायचे आहे. हा काय, येईन तर येईन लेकरं, फोड जा आरामात. मी हे म्हणत होते, आज जेवण आहे म्हटलं घरी संध्याकाळी, तर ये जा मग, हा, सहपरिवार. येईन ना, येईन. काय मग आज तिखट आहे, गोड आहे, चिकन आहे, मटन आहे, काय आहे म्हटलं? नाही नाही, मटन गिटन नाही आहे, आणि शनिवार दिवस आहे तर खाते नाही ना आमची, तर हे शनिवारा दिवशी नाही खात. आंब्याचा रस आहे आणि पुऱ्या, रसपुऱ्या आणि शेवड्या बनवू. अजून काही बनवायचं असेल तर सांगून द्या तुमच्या आवडीचं. हा, कायची भाजी बनवू, काय नाही, कोणाला काय आवडते आणि कोणाला काय आवडते आता मला काही माहित नाही, तर सांग जा. हा, मग तशी मग मी स्वयंपाक बनवून. बरं ठीक आहे ना, स्वयंपाकाचं टेन्शन नको घेऊ, येतो आम्ही, येतो 6 वाजता येऊन जाईन मग तिकडे तुझ्या घरा इकडे. ये जा ना, आरामात ये जा, करतो ना मी स्वयंपाक. काय स्वयंपाक नाही बनवून होत काय मायानं? बनवतो मी, 50 लोकांचाही स्वयंपाक बनवतो एकटेच. हा काय, चांगलं आहे ना मग. ठीक आहे मग मावशी, येतो, पण ये जा तुम्ही, मजाक नाही करून राहिले मी. संध्याकाळी ये जा जेवण करायला. बरं ठीक आहे ना, येईन. भेटलं लेकरं? कुठं व, लेकरं नाही आहे का? त्याला म्हटलं 15 रुपये पाहिली नाही, 20 रुपये पाहिली दिन बा, तरी नाही ऐकत लेकरं. खेळण्यातच आहे, ऐकून नाही राहिले. पाहा लागन थोड्या वेळानं जाऊन पाहू, नाही तर घरच्या घरी फोडून टाकू मग आपण दोघी जणी, आणि मावशीला सांगून दे जा, मावशी तर येतेच मग. पाहतो ना मग, आता येईन तर बरं, नाही तर मग घरच्या घरी तर फोडणं आहेच. आता पेरणीले आहेच किती दिवस. पाऊस घेऊ चांगला आला तर मग पेरा लागन ना आपल्याला. हा, पेरणीच्या पहिले झाले पाहिजे बापा शेंगा फोडून. हो नाही, ह्या वर्षी लेट झालो आपण, नाही तर आतापर्यंत तर शेंगा फोडफाड करून साफसूफ करून तयार राहते. नाही तर काय, आता पेरणीची तयारी करून ठेवा लागन ना. बियाणं, मक्का, येते बरबटी, हा, जमा करून ठेवा लागन ना. हो, झाला काय स्वयंपाक? बनवूनच राहिली नाही, बनवतो. बरं, बनव मग. काय बाई, माहिती माणूस खरंच बाई, डोक्याला तापच आहे. हा, सकाळपासून गेले, सामान आणतो मी, हा, नाश्ता नाही, जेवण नाही, उपाशी तापाशी जाते. हा, न यावाचा पत्ता नाही राहत. आता 4 वाजले, याले नाही पाहिजे काय? ह्या माणसाच्या पायी तर पायी टेन्शन आहे मले. हा, आता सगळेले जेवणाले सांगितलं, लवकर येऊन जा, सामान आणून द्या. हा, तर लवकर नाही लागत होती काय मी स्वयंपाकाले? कधी येईन काय येईन, आणि कधी मी स्वयंपाकाले लागन, आणि कधी स्वयंपाक बनवण, आणि कधी जेवायला देईन? रात्रीचे 12 वाजता? काही अक्कलच नाही बापा. कुठं गेले असं गड्या? सामान आणाले काही जास्त वेळ नाही लागत, 1 घंट्यात तर जाणं येणं होते, आणि सामान घ्याले जेवढा वेळ लागन तेवढा वेळ. हा, 1-1.5 घंट्याचं तर काम आहे, आणि गाडीवरच गेले, असंही नाही का बसनं गेले बा म्हणून. घरचीच गाडी नेली. हा, मग गेले कुठं? ये स्वतःचा फोन दुसऱ्याला देऊन देते, काय लोकांना देत बसा? फुटला सवरला, हा, नाही नुकसान होईन काय? आणि पैसे मग आम्हालाच लावा लागन. नवीनचा नवीन मोबाईल आहे, आणि एक तर किस्त्यावर घेतलेला आहे, नाव यायले समजत नाही. येऊन राहिले बाई, येऊन राहिले, पैदलच येऊन राहिले. गाडी कुठं आहे? हा, जाते गाडी घेऊन आणि येते चालत. हा, ठेवली तर नाही तिकडे गहाण गाडी, का कोणाला विकली? काय करून राहिली व? काय करन मी, तुमचीच वाट पाहून राहिली. हा, मले म्हणता जेवणाले सांग, आणि आता येऊन राहिले तुम्ही सामान घेऊन. हा, कुठं गेले होते तुम्ही? कुठं जाईन मी, सामान आणायलाच गेलो होतो. दिसत नाही काय सामान? पकड थैला, पकड. 2000चा किराणा आणला आज मी, आणि बाजारी घेऊन आलो. असं इथं गेले होते नाही तुम्ही? हा, भट्टीवर गेले होते प्याले. हा, दारूच्या भट्टीवर तर पहिले जाता तुम्ही सांगितल्यावरी. हा, सकाळीच काय म्हटलं होतं का आज आपल्या घरी जेवणाले सांगतो मी. हा, दारू पिऊन नका ये जा, आजच्या दिवस नका घेऊ बा. हा, आलेच तरी तुम्ही पिऊन. हो रुपा, पेलो मी, जास्त नाही पेलो, थोडीशीच पेलो.
खरंच सांगतो आज घेतली मी ना. हा पण तुझ्या मागं चिडचिड नाही लावत ना मी. हा दारू पिऊन आलो मस्त, मला आता जेवायला दे काय बनवलं तर. हा जेवायला दे, जेवण करतो आणि झोपतो मग मी, आराम करतो. हा तू स्वयंपाक बनव, आपल्या घरी पाहुणे येते ना, स्वयंपाक बनवतो. तुम्ही ऐकत काऊन नाही बा? हा प्रेमानं सांगतो मी, चांगल्यानं सांगतो. हा म्हणूनच ना मले तुमच्या ना घरी मी कोणताच कार्यक्रम नाही ठेवत. मला माहित आहे ते ज्या दिवशी आपल्या घरी पाहुणे येईन, ज्या दिवशी काही जेवण ठेवन, हा तुम्ही त्या दिवशी जाणून बुजून पिऊन येता. हा लोकाले तमाशा दाखवाले, तुम्हाला चांगलं वाटते लोकाले तमाशा दाखवणं. हा नाही म्हटल्यावर बी आले ना तुम्ही पिऊन. हा काऊन आले आता तुम्ही? जातो आणि सांगून देतो का आज जेवण नाही आहे म्हणून घरी. जाऊ काय आता सांगाले त्याले? नाही नाही तशी नको करू. हा मी पेलो ना, मी पेलो, जास्त नाही पेलो, थोडीशीच पेलो. हा पेलो पण मी बोलत नाही, मस्त जेवण करतो, आराम करतो. हा झोपून राहतो मी एका साईडनं. हा तू म्हणशील तर मी कोठ्यात जाऊन झोपतो. हा पण तू बनव ना, स्वयंपाक बनव आणि मस्त स्वयंपाक बनवजो. हा टेस्टी स्वयंपाक. हा सामान सुमा सगळं आणलं मी, काही भुललो नाही, सगळं घेऊन आलो मी. जे जे चिठ्ठीत लिहून दिलं होतं ते सगळंच आणलं. अशा नसतं माझा दिमाग खराब होते. मग तुम्ही कणी मी सांगतो तसे राहत नाही. हा माय ऐकत नाही ना तुम्ही. काही नाही आवत. आज पेलो मी. हा आजच पेलो ना, पिऊ दे ना आता. आजच्या दिवस पेलो तर पेलो, उद्यापासून मग मी कामाला जाईन. हा मग कामाला लागलो म्हणजे कामालाच लागला राहतो मी. आज आता मस्त घरी होतो तर पिऊन घ्या म्हटलं. हा कर ना तू स्वयंपाक कर. मी चिडचिड नाही करत, खरंच सांगतो. मी तुला एकच शब्द नाही बोलत. मस्त मी आता जेवण नाही करत, पहिले हातपाय धुतो. हा तू ने ना थैला घरात घेऊन जाय, मी हातपाय धुतो. असेच तर करता तुम्ही दारू पेल्यावर. असं कर ना तसं कर, मी नाही बोलत. हा एकच एक शब्द तेच ते बोलत जा तुम्ही 10 वेळा. तुम्हाला माहित आहे का दारू तुम्हाला पचत नाही. कायले पेता असं? हा कायलेच पेता तुम्ही? सोडून द्या ना. रुपा ऐक ना. हा आजचा दिवस, उद्या कामाला जाईन मी. हा सकाळीच जाईन ना कामाला. उद्या बनवतो हा डब्बा. आज नाही गेलो मी, आज सुट्टी होती. आज नाही गेलो मी, उद्या जाईन. आणि मोबाईल कुठे आहे तुमचा? हा मोबाईल कुठे आहे? तुमची गाडी कुठे आहे? कुठे आहे गाडी? हा कोणाजवळ आहे म्हटलं? फोन लावा तर फोनही नाही उचलत. हा दुसऱ्याला देऊन देता मोबाईल आणि बोलायला लावता. समजत नाही काय का बोलावा म्हणून? हा कायच्यासाठी फोन वागवता मग? बोलणं नाही होत तर? काही काम राहते, काही सांगायचं राहते. हा एखादं अर्जंटच काम असं मले समजत नाही काय का फोन उचलून घ्या आणि 2 शब्द बोला म्हणून? मोबाईल काय आहे ना, आहे मोबाईल, कुठं गेला नाही. माझ्या खिशातच आहे, सायलेंटवर आहे, त्याच्यानं उचलला नाही मी फोन. आहे ना खिशातच आहे. देऊ काय तुला? हा पाहिजे काय? पाहून घे बरं चार्जिंग आहे का नाही आहे तर मोबाईलमध्ये. पाहून घे, नसन चार्जिंग तर लावून दे ना मग चार्जिंगली मोबाईल. हा देऊ काय मोबाईल तुला? नाही पाहिजे मले तुमचा मोबाईल. ठेवा तुमच्याच जवळ. अरे ओरडू नको, ओरडू नको, गरम नको होऊ. आहे ना मोबाईल बी आहे आणि आपली गाडी आहे. गाडी कुठं जात नाही, आहे माझ्या दोस्ताजवळच आहे. हा दोस्त की चांगला आहे माया, तो बरोबरच चालवते गाडी. आणून देते ना, आणून देते तो. 5 मिनिटांनी येतो म्हणे, आणून देते. येऊनच राहिला, 5 मिनिटांनी आणून देते गाडी. तू टेन्शन नको घेऊ, कर ना मग स्वयंपाक कर. वाढ ना मग, ताट वाढ ना माझ्यासाठी, भूक लागली. जास्त नको देतो. हा एक पोळी दे आणि थोडीशी भाजी दे. हा वाढ बरं ताट वाढ, भूक लागली. सकाळपासून उपाशी आहे मी, सकाळपासून. हा दे बरं जेवायला दे मला. हो देतो ना तुम्हाला जेवाले, गरम गरम देतो. हा दारू प्यायला गेले तिथं जेवण करायला काऊन नाही गेले त्याच्याच घरी दारू आल्याच्या? अरे यार झालं ना. हा आलो ना घरी, घर भुललो काय मी? हा घर भुललो काय का? घराचा रस्ता भुललो मी, तुलाही नाही भुललो आणि माझ्या पोरीला नाही बोललो. हा माझ्या पोरीसाठी दही आणली. हा तिला दही आवडते ना, दही देजो तिले मस्त. हा साखर टाकून देजो, सांगजो बाबाने दही आणली म्हणा तुझ्यासाठी. हा दही आणली म्हणून तिच्यासाठी, अर्धा किलो आहे तर देजो तिले साखर टाकून. दे ना बाईला आवाज दे. कुठं गेली? हा कुठं गेली माई पोरगी? काढ बरं थैल्यातून दही काढ. हा पाय बरं पन्नी गिन्नी फुटली काय तर. हा पाय लवकर. जाऊ द्या बा तुम्ही, शांत राहा शांत राहा. एक तर माझ्या डोकं आहे गरम, मला राग येईन तर मग मला माहित नाही कायचं काय होईन तर. शांत राहा तुम्ही. व्हा घरात व्हा, जेवण करा ना, आराम करा. मला स्वयंपाक बनवू द्या. एक तर दिमाग खराब करून ठेवलं माया. आले नाही आले तर कायलेच राहते घरी काय माहित. कामावरच बरोबर राहता तुम्ही. घरी राहिले म्हणजे असेच करता. चला व्हा घरात. बरं बरं. रूपा काय मावशी? काय झालं म्हटलं राणीच्या बाबाले? काऊन झोपले? काय होईन त्याले? झोपले ते, पिऊन आले आणि झोपले आता जेवण खाऊन करून.
त्याले म्हटलं होतं मी सकाळी का पिऊन नका येऊ बा, तरी आले ना पिऊन. माय तर दिमागच खराब करून ठेवलं त्यानं आज. अच्छा, पिऊन आला काय सुनील? मी म्हटलं काय झालं बाई, आले खाऊन झोपला या, तब्येत बरी नाही काय म्हणत होती मी. हाय सगळं बरोबर आहे, तसेच पिऊन येते ते. जाऊ दे, आले ताले पिऊन झोपले ना उगे मुगे. हा मग तू काय तुझं डोकं खराब करतं? मस्त स्वयंपाक बनव, जेवण खाऊन कर आणि आराम कर. त्याच्या ना तू काय तुझं डोकं खराब करतं? धर हे आंबे आणले तुझ्यासाठी रस बनवाले. होते ना मावशी, घरीच तर होते आंबे. मी म्हटलं हाय का नाही आहे बा, घेऊन जातो. हा काय होते आणले तर, पैसे गिसे नाही पाहिजे मला. हा पैसे गिसे नको दे जो, मायकून आणले मी ना. हाय ना, त्याच दिवशी तर 4 किलो आंबे घेतले, तर अर्धे आंबे खाल्ले आम्ही आणि अर्धे आंबे तसेच आहे. हाय तर हाय, अजून खाऊन घे जो. हा पाहिजे खावाले. हा त्या पोरीला आवडते ना आंबे, त्या पोरीला दे जो. माय जांभूळ विकत आणले काय व? हो गेले होते ना आज भाजीपाला आणाले, तर दिसले असं त्याले तर घेऊन आले 1 किलो. माया पोरीले देजो आणि माया पोरीले देजो, पिऊन आले ना बडबड करते. माझा दिमाग खराब करून टाकलं त्यानं. जाऊ दे ना, आणलं ना सामान सुमान, काही भुलले तर नाही ना? हा पेले तर पेले, पण सामान सुमान तर घेऊन येते ना घरापर्यंत. हा तिकडे भूलभाल तर नाही होत, आणते ना बरोबर आणते घरापर्यंत. आणत नाही काय पेल्यावर बी? आणते ना मावशी, आणते ना घरापर्यंत आणते. सांग मग काय काय बनवा लागते? हा दे बनवू लागतो, काय काय बनवायचं आहे तर. राहू द्या ना, राहू द्या, बनवतो मी. हा होते स्वयंपाक, आरामात होते. हा बनवतो ना. काय लिहाला तुम्ही एवढ्या लवकर? बनवत तर होती मी. एकटी कधीपर्यंत बनवशील? आता आली ना मी, करू लागतो. दोघी तिघी मिळून लवकर लवकर बनवून घेऊ तर लवकर होईल स्वयंपाक. हा मग रात्रीनं किती गरमी होते माहीत आहे ना, तर लवकर लवकर बनवून घेऊ. बबिता बी येऊनच राहिले, कपडे काढायचे होते तर कपडे गिपडे काढून येतो म्हणे आई. तर मी म्हटलं ये म्हटलं तू कपडे गिपडे काढून दरवाजा लावून मी जातो म्हटलं तोपर्यंत. तर ते बी येऊनच राहिले, तर लवकर लवकर बनवून घेऊ मग आपण दोघी तिघी मिळून. काय झालं? काऊन रडून राहिली आता तू? काही बोलला काय सुनील तुले? काय झालं रडाले? काही नाही मावशी. बाबा तुम्हाला तरी माही कदर येते, माहीत पाहिजे यायला माही कदरच नाही. नाही हो तसं नाही आहे, कदर नाही राहिली असती तुझी तर सामान सुमान आणलं असतं काय त्यानं? आणलं असतं काय सुनीलनं? दारू पिऊन पडून राहिला असता तिकडे, पण त्याला माहित होतं ना का घरी संध्याकाळी येऊन राहिले पाहुणे जेवण करायले, तर आणून दिलं ना सामान सुमान. बरोबर आला ना तो. बरोबर आला, जेवणही केलं म्हणते त्यानं. जेवण करून झोपलाय आता उगा मुगा. रडू नको आता तू, रडू नको. कधी कधी असं वाटते का माझा नवरा चांगलाच नाही आहे, मला बिनफालतू दिलं या गावात याच्यासाठी असं वाटते. आणि कधी कधी असं वाटते तुम्हाला पाहून का बरं झालं बापा मला याच गावात दिलं माझ्या आई बापानं. मला सांभाळून घेता मावशी तुम्ही, खरंच सांगतो माझ्या आईवाने, खरंच सांगतो तुम्ही लय सांभाळून घेता, माझी काळजी करता, माझी कदर करता, माझ्यावर लक्ष ठेवता. झालं असं ना आता, झालं असं. काय काय ठेवलं पकाले? भात ठेवला मावशी पकाले, आणि एकाच्यात आलू आणि चणे ठेवले, काबली चणे. अच्छा अच्छा, आलू सोल्याची भाजी. हो खाते ना सगळेच? हो खाते ना, सगळेच खाते आमची तर. लेकरायले तर आलूच आवडते, खातेत ना खाते. दे ना, काय बनवू आता? रस बनवू का पीठ भिजवलं का भिजवायचं आहे? पीठ भिजवायचं असेल तर भिजून देतो मी. मस्त मुरून जाते मग. बरं पीठ भिजून घ्या, मी रस बनवून घेतो. मग पापड येते, चिल्लर चाललर भात बनवणं होते. ठीक आहे ना. आणि शेवळ्या आताच नको उकळू, पूर्ण स्वयंपाक होऊ दे मग उकळतो शेवळ्या. ठीक आहे ना मावशी. मला अंदाज सांगा तुम्ही किती पीठ घेऊ, काय पीठ घेऊ, मला समजत नाही. तर तुम्हाला किती लागते? आणि पवन राधा आहे आणि आम्ही आहे, दोघं तिघं जण. तर त्या हिशोबानं भिजव जा मग पीठ, मला काही अंदाज नाही समजत. बरं ठीक आहे ना, माझ्या अंदाजानं भिजवतो मी, तू टेन्शन नको घेऊ. मी असल्यावर तू टेन्शन नको घेऊ, सगळं तुला सांगतो किती लागते काय लागते. ठीक आहे? हो मावशी. अम्माय बाई काकू लय वेळच्या आल्या काय तुम्ही? नाही हो, जास्त वेळ नाही झाला, आत्ताच आले मी, झाले 10 मिनिट. हा काय, मी बी येत होते पण टाइम झाला मला येवाले. मंगानेच येत होते मी, जातो म्हटलं लवकर आणि बनवू लागतो म्हणत होती स्वयंपाक. हा काय, आणि त्या पोराले कुठे ठेवलं? आहे ना घरीच आहे, आज माहीत ते कामाला नाही गेले, त्याला सुट्टी आहे तर पाहून राहिले ते. पहा म्हटलं यायले, जातो म्हटलं मी ताईच्या घरी. असं असं, ये ना मग, ये इकडे बनवू लाग स्वयंपाक. बबिता बी येऊनच राहिली आता, ते बनवू लागन मग स्वयंपाक. आहे ना मग आपण आता तिघी चौघी जणी होऊन जाते. रूपा टेन्शन नको घेऊ, तो होते स्वयंपाक. हो मावशी.